पुत्र सुसंस्कारी आहे. जीवन जगत असताना आज कलियुगामध्ये एक गोष्ट बघायला मिळते महाराज. आज सगळं काही आहे, सगळं काही आहे, संपत्ती आहे, गाडी आहे, घर आहे, सगळं काय मिळतंय महाराज. पोटी 3 मुलं आहेत, 4 मुलं आहेत, परंतु आई वडिलांची शेवटी एकच इच्छा असते की आमची मुलं आमच्या जवळ असावे. मला सगळं वाटतंय खरं की मुलं आमच्या जवळ पाहिजेत, परंतु प्रारब्धानं आणि नशिबानं ही मुलं शेवटी आमच्या जवळ सुद्धा राहत नाहीत. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आई वडील बनणं हे आमच्या हातात आहे, परंतु आपल्या पोटी जन्माला आलेली मुलं शेवटी आपल्याला आई वडील म्हणून सेवेत तत्पर राहतील की नाही हे मात्र आई वडिलाच्या हातामध्ये नाही महाराज. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं म्हणताय, आम्ही आमच्या मुलांवरती गोड संस्कार टाकलेले आहेत का? कारण आमच्या घरामध्ये चालत आलेले पिढ्यान पिढीचे संस्कार हे खूप चांगले आहेत, याची हमी आम्ही देतोय महाराज. तुम्ही चुकीचं बोलताय. बरेच आहे, बरोबर आहे ना महाराज. बसलेल्यांपैकी अनेक अगदी माझ्या आजोबांच्या वयाची लोक सुद्धा माझ्या समोर बसले आहेत, आजी बसलेले आहेत, सगळ्याचे अनुभव वेगवेगळे आहेत महाराज. ठीक आहे ना. सुशिक्षित मंडळी सुद्धा माझ्या समोर आहेत, परंतु मला सगळ्याच्या हृदयाला एक प्रश्न विचारायचा आहे, एक प्रश्न विचारायचा आहे महाराज. मुलं होणं, आई वडील होणं हे जरी आमच्या हातात असलं तरी महाराज ती मुलं सुंदर घडणं, सुसंस्कारी होणं आणि महाराज ती उद्या आम्हाला बघतीलच हे आई वडिलांच्या हातात आहे का महाराज? बसलेल्यांपैकी फक्त माना डोलवा की नाही नाही ताई आमची मुलं आम्हाला बघणार म्हणजे बघणार. ती आई आणि ते वडील हक्कानं सांगतील महाराज नाही आम्ही गोड संस्कार घातले, आम्हाला खात्री आहे आम्ही आज मुलांना घडवले ना ते आमच्या जवळ असणार म्हणजे असणार महाराज. धन्य ती आई, धन्य धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता. आपुली आणि दासे जागता, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दया